लास्ट लेक्चरला आपण डेफिनेट इंटिग्रेशनचा शेवटचा बीट म्हणजे u इंटू व्ही कम्प्लीट केला होता. आता फक्त राहिले त्याच्यावरचे प्रॉब्लेम म्हणजे प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम. ठीक आहे, प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम 3-4 करून देईन. सिमिलर प्रोसेस आहे, तर प्लीज रिक्वेस्ट आणि एकदा जर कळाला तर मी ते पार्ट रिपीट सांगणार नाही. ठीक आहे, तर 4-5 प्रॉब्लेम जेवढे काय होतील आज एका तासामध्ये ते कम्प्लीट करू. उद्यापासून नवीन फ्रेश चॅप्टर चालू स्टार्ट करू. ठीक आहे, आणि सॅटर्डे पर्यंत सगळे ब्रांचचे सगळ्या टॉपिकचे सर्व व्हिडिओ आपल्या ऍप्लिकेशनवर येऊन जातील. सगळ्या टॉपिक्सचे म्हणतोय मी. ठीक आहे, म्हणजे जे कोणते राहिले टॉपिक्स त्या सर्व टॉपिक्सचे सर्व व्हिडिओ डिटेल्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनवर भेटून जाईल. ओके, चलो आता प्रॉपर्टी जी यूज होणार आहे ती प्रॉपर्टी भरपूर साऱ्या प्रॉपर्टी तुमच्या सरांनी दिल्या असतील, बट सगळ्यांचा मिनिंग शेवटी एकच येते, तेच प्रॉपर्टी लिहितो मी डायरेक्टली. ही प्रॉपर्टी यूज करायची कोणती? जर इंटिग्रेशन ऑफ लिमिट काय लिहायचे, ए टू बी लिहू का बी टू ए लिहू? चलो मग ए टू बी एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स जर असेल तर ह्याची व्हॅल्यू किती असते? इंटिग्रेशन ए टू बीच ठेवायचं, फक्त एफ ऑफ ह्या एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तरी इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलत नाही. ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचं रिझन असं की या प्रॉपर्टीवर 100% एक क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. नशीब जर तुमचं चांगलं असेल तर 2 क्वेश्चन सुद्धा असू शकतात, बट एक प्रॉब्लेम फिक्स्ड म्हणजे फिक्स्ड असतो. डेफिनेट इंटिग्रेशन या प्रॉब्लेम शिवाय कंप्लीट होत नाही, या प्रॉपर्टी शिवाय कंप्लीट होत नाही. ठीक आहे, त्यामुळं प्लीज रिक्वेस्ट ज्यांनी कोणी प्रॉपर्टी लिहिली नाही त्यांनी प्रॉपर्टी लिहा. एक प्रॉब्लेम घेतो, प्रॉब्लेम कसा ओळखायचा आधी ते सांगतो. या प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आहे, कसा ओळखायचा ते सांगतो. इकडे लक्ष द्या रे प्लीज. या टाइपचं किंवा ही प्रॉपर्टी यूज करायचंय हे कसं ओळखायचं? इंटिग्रेशन मध्ये लिमिट काही का असणार, बट जर समजा इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल, न्यूमरेटर मध्ये स्क्वेअर रूट, डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर रूट प्लस स्क्वेअर रूट असं जर आलं तर 100% हा प्रॉब्लेम काय याचा आहे? प्रॉपर्टीचा. सर स्क्वेअर रूटच असेल का? नाही. मग त्यासाठी मी आणखीन पुढे जाऊन सांगतो की असा रूट मध्ये nth रूट असेल तरी चालतं. तर हा प्रॉब्लेम काय ह्याचा आहे? प्रॉपर्टीचा. हा प्रॉब्लेम काय ह्याचा येईल? प्रॉपर्टीचा. कळालं? त्याच्यानंतर सेकंड जर इंटिग्रेशन मध्ये लिमिट असेल ए टू बी काहीतरी, वरे साइनची टर्म किंवा ऑर कॉसची टर्म असेल आणि डिवाइड मध्ये साइन आणि कॉसच्या टर्म ऍडिशन मध्ये येत असतील. कशा येत असतील? साइन आणि कॉस, दुसरं कॉन्स्टंट वगैरे काय नाही. ह्याच्यासोबत कॉन्स्टंट वगैरे नंतरची पार्ट. तर हा पक्का प्रॉब्लेम काय असतो? प्रॉपर्टीचा. 2 कंडिशन कळाल्या. वरे ऑर लिहिले बरं का, साइन किंवा कॉस पैकी एकच असली पाहिजे. साइन किंवा कॉस पैकी एकच टर्म वरे असली पाहिजे, पण डिनॉमिनेटर मध्ये साइन आणि कॉस दोघांची बेरीज असली पाहिजे. तर हा पक्का प्रॉब्लेम काय असतो? प्रॉपर्टीचा. आणि थर्ड जे की खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये इंटिग्रेशन मध्ये ए टू बी असेल, इथं एक्स असेल आणि इथं 2 डिफरंट फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स. किती फंक्शन असतील? 2 डिफरंट फंक्शन. म्हणजे यू इंटू व्ही वापरायचं असेल तर काय करावं लागेल रे? 3 क्वांटिटी येतील. वापरता येईल का? नाही. मग अशा केसेस मध्ये काय करायचं? तुम्ही प्रॉपर्टी यूज करायला पाहिजे. ह्या 3 केस कळाल्या का तेच लक्षात द्या. पक्का? जर समजा लिमिट डेफिनेट इंटिग्रेशन म्हणजे काय रे? लिमिट असणार आहे. लिमिट असेल काहीतरी ए टू बी, एक्स एकच आहे आणि एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स म्हणजे साइन एक्स इंटू ई टू एक्स असेल, टॅन एक्स इंटू लॉग एक्स असेल, काही पण असू शकतात. फक्त एक्स सोबत 2 डिफरंट फंक्शन अजून मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर यू इंटू व्ही करायला 2च फंक्शन लागतात, 3 मल्टिप्लिकेशन मध्ये आलेत. मग अशा केसमध्ये प्रॉपर्टी यूज करायची. कळालं? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? आणखीन एक गोष्ट सांगतो, कधी कधी हेच प्रॉब्लेम ओळखायचे कसे त्या केसमध्ये ना, असे प्रॉब्लेम येतात इंटिग्रेशन मध्ये 1/1 प्लस टॅन चा पॉवर काहीतरी येत असते. टॅनला कसं लिहावं लागेल रे? साइन बाय कॉस. मग काय येईल रे?
ह्याच फॉर्मॅट मध्ये येईल का? हा, आणखीन एक गोष्ट सांगायची विसरलो मी. काय सांगायची विसरलो, ह्याचा पॉवर काय पण असू शकतंय. ह्याचा जर एन पॉवर असेल तर ह्याचा सुद्धा किती असतंय? एन. याचा सुद्धा किती असतो? एन. किंवा ह्याचा जर पॉवर एन असेल तरी पण चालतंय. चेक करा. 1/tan म्हणजे काय रे? टॅन म्हणजे काय असते? साइन बाय कॉस. एलसीएम काढलं तर या फॉर्मॅट मध्ये येते का? ठीक आहे. किंवा इंटिग्रेशन मध्ये ए टू बी इथं 1/1 प्लस कॉट ऑफ रेस टू एन. हा सुद्धा प्रॉब्लेम ह्याच टाइप मध्ये येत असते. ऍक्च्युली हे जे दोन आहेत ह्याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर ह्याच टाइप मध्ये येत असतात. कळालं? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? आता आपण काम करू, एक एक प्रॉब्लेम घेऊ त्याने, जेणेकरून आयडिया क्लिअर होईल. ठीक आहे, चलो मी सुरुवात ट्रिग्नोमेट्री पासून करतो. ठीक आहे, ट्रिग्नोमेट्री पासून करण्याचं कारण काय, तर मॅक्सिमम तर प्रॉब्लेम ट्रिग्नोमेट्री टाइप सारखेच असतात. इंटिग्रेशन चेक करा, π/6 टू π/3. ठीक आहे. हा, आता लग जरे प्लीज, मी घेताना सिंपल घेणार आहे. साइन ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स प्लस कॉस ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. आता तुम्ही याला नवीन प्रॉब्लेम जर असेल तर लग जरे प्लीज रिक्वेस्ट, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ π/6 टू π/3 साइन ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स प्लस कॉस ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा, कधी कधी प्रॉब्लेम एवढा सिंपल विचारतात, कधी कधी हाच प्रॉब्लेम इंटिग्रेशन ऑफ π/6 टू π/3 म्हणतील, साइनचा क्यूब रूट तरी घेतील, किंवा साइनचा फोर्थ पॉवर तर घेतील, किंवा साइन स्क्वेअर तरी घेतील. कळालं? जर क्यूब रूट असेल तर काय रे, खाली पण क्यूब रूट ऑफ साइन एक्स प्लस क्यूब रूट ऑफ कॉस एक्स येईल. जर फोर्थ पॉवर असेल तर साइनचा फोर्थ पॉवर प्लस कॉसचा फोर्थ पॉवर येईल. जर साइन स्क्वेअर असेल तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. क्लिअर आहे? चलो, मग जर डाऊट्स जर काही नसतील याच्यामध्ये तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा प्रॉब्लेम कशाचा आहे रे, प्रॉपर्टीचा. मग इथे लिहायचं, याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. बाय युजिंग ए प्रॉपर्टी, बाय युजिंग ए प्रॉपर्टी, बाय युजिंग ए प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी ते पण लिहायचं. एकच प्रॉपर्टी आहे. ए टू बी असेल, एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर काय करायचं, लिमिट टेस्ट ठेवायचं. ए टू बी एफ ऑफ एक्स च्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग या रूल नुसार इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलते का रे? या प्रॉपर्टी नुसार इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलते का? नाही. आय ला आयच राहते, लिमिट बी तेच राहतं का? चेक करा, π/6 टू π/3. फक्त एक्स च्या ठिकाणी काय रिप्लेस होईल रे, इथे चेक करा. एक्स च्या ठिकाणी अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट. इथं अप्पर लिमिट किती आहे रे, π/3 प्लस लोअर लिमिट किती आहे, π/6. π/3 प्लस π/6 कॅल्क्युलेट करा, π/2 येते. किती येते? π/2. म्हणजे एक्स च्या ठिकाणी काय ठेवायचं, साइन ऑफ π/2 मायनस एक्स डिवायडेड बाय साइन ऑफ π/2 मायनस एक्स प्लस कॉस ऑफ π/2 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. कळालं? बट 90 इफेक्ट माहिती आहे तुम्हाला. π/2 म्हणजे किती रे, 90. 90 मुळे काय होत असते, 90 मुळे काय होत असते, चेंज होतं. साइनचं काय होतंय, कॉस, कॉस आणि प्लस साइन. हे कळालं का? चेक करा, इक्वेशन नंबर 2. कळालं? इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. मग इथं काय करायचं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ऍडिशन करायची. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची काय करायची, ऍडिशन करायची. इक्वेशन 1 आणि 2 ची जेव्हा मी ऍडिशन करेन, लेफ्ट साइडची ऍडिशन लेफ्ट साइडला लिहायचं, राईट साइडची ऍडिशन राईट साइडला. लेफ्ट साइडला कोण आहे रे, इक्वेशन 1 च्या आयच आहे, आणि इक्वेशन 2 मध्ये सुद्धा कोण आहे, आयच आहे, आय प्लस आय. हा, लिमिट काय आलं, π/6 टू π/3 साइन ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स प्लस कॉस ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस इंटिग्रेशन π/6 टू π/3. इथं काय आलं रे, कॉस ऑफ एक्स डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स प्लस साइन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. चेक करा, दोघा इंटिग्रेशनचे लिमिट कसे आहेत रे, दोन्ही इंटिग्रेशनचे लिमिट कसे आहेत, सारखे आहेत. व्हेरिएबल सुद्धा कसे आहेत, सारखे आहेत. तर मी कॉमन काढू शकतो. कॉमन काढलं मी, काय येईल रे, π/6 टू π/3
3 इथं काय येईल रे हा साइन ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स प्लस कॉस ऑफ एक्स प्लस कॉस ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन ऑफ एक्स साइन नको cos of x plus sin of x with respect to x by using a property of separate integration आपण सेपरेट पण देऊ शकतो हेच येणार आहे मग इथे चेक करा रे दोघांचा डिनॉमिनेटर कसं आहे इकडे i प्लस आय किती येईल रे 2i इज इक्वल टू हा पाय बाय 6 पाय बाय 3 हा दोघांचे डिनॉमिनेटर कसं आहे sin x प्लस cos x काय आणि cos x प्लस sin x काय दोघांचे डिनॉमिनेटर जर सारखे असेल तर न्यूमरेटरचे ऍडिशन असेल ऍडिशन सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन म्हणजे sin ऑफ x प्लस कॉस ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स कॅन्सल होईल उत्तर किती आलं रे 1 इथे चेक करा 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पाय बाय 6 टू पाय बाय 3 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 चं इंटिग्रेशन काय येते रे 2i इज इक्वल टू एक्स येत असते x ची लिमिट काय पाय बाय 6 टू पाय बाय 3 म्हणजे चेक करा 2i इज इक्वल टू एकदा अप्पर लिमिट पाय बाय 3 मायनस एकदा लोअर लिमिट पाय बाय 6 आता कॅल्क्युलेशन थोडंसं तुम्ही करा आणि ते चेक करा पाय बाय 3 मायनस पाय बाय 6 किती येईल रे तर पाय बाय 6च येईल पाय बाय 6 इकडचा 2 तिकडे जाऊन काय होईल डिवाइड i इज इक्वल टू पाय बाय 12 इज युअर फायनल आन्सर कळालं चलो लिहा चलो लिहिणं झालं की सांगा मला काय झालं हा आता एक टॅनचा घेणार आहे नाही लिहित नाही ते हा लिहा ना लिहा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मी हार्डली याच्यावर आणखीन किती प्रॉब्लेम घेणार 3 त्याच्यापेक्षा जास्त नाही आता एक साइन कॉसचा घेतला असंच एक टॅन किंवा कॉटचा घेणार तुमच्या मनावर टॅन घ्यायचा का कॉट घ्यायचा टॅन तर टॅन मला काय अडचण हा कुठेही जा चलो ऑनलाईन वाले कळालं का ऑनलाइन वाले कळालं का रे सुफिया समझ में आया सुफिया वो सना पहचान गई क्या तुम्हारी हाँ सर क्यों नहीं कर रही फिर वो पता नहीं सर चलो बाकी ज्यांनी ज्यांनी आता रेग्युलर करत त्यांनी फक्त आपल्या सोबतचे आहेत ते का करत नाही त्याचं रिझन बघा कळत नसेल तर मी डबल समजावून सांगतो बट लक्ष द्या की आपल्या घरच्यांनी पैसे पे केलेत त्यामुळे थोडस लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी करा हा सबमिशन वगैरे असले रिझन सांगू नका ठीक आहे एका तासानं ऑनलाईन क्लास केल्यानं काही फरक पडणार नाही नाही काही पण रिझन सांगतात लेकर ठीक आहे आज मी विचार केला होता की नवीन चॅप्टर स्टार्ट करावं बट नको उद्या चॅप्टर स्टार्ट करू उद्या चांगला वार आहे ठीक आहे हा उद्याचा संध्याकाळचा क्लास जो असेल तो संध्याकाळी 6 ला ठेवायचा का 7 ला ठेवायचा तर उद्याचा जो क्लास असेल तो नियर अबाउट 2.5 आवर असेल 2-2.5 तास असेल ठीक आहे हा त्याच्यामध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन कंप्लीट चॅप्टर घ्यायचा प्रयत्न करणार आहे डिफरन्शियल इक्वेशन कंप्लीट चॅप्टर घेणार आहे डिफरन्शियल इक्वेशन इन 1 शॉट 2 to 3 आवर्सचा क्लास असेल पाटलीन भाई ओ पाटलीन भाई मला वाटलं शपथ सांगू का विसरलीच काय की तुम्हाला हा नाही शपथ मला वाटलं पाटलीन भाई विसरल्या म्हणून माहितीये का मी उमरगेला चाललो होतो आता शोध घ्यायला हा हो पाटलीन भाई चला रेग्युलर करा आहेत अजून 2-4 दिवस
नंतर मास्तर जाणार सुट्ट्यावर, गचकणार नाही कुठं म्हणून लगेच विचारायले. हे काय असं किचन काय झालं? चलो झाला. हा आता टॅनचा प्रॉब्लेम घ्यायचा का कॉटचा घ्यायचा? टॅन. हा इंटिग्रेशन ऑफ 0 to पाय बाय 2 1 upon 1 plus tan cube of x with respect to x. हाँ दिसायला करा ऑनलाइन वाले. I is equal to integration of 0 to pi by 2 1 upon 1 plus tan cube of x. आता काय काय लेकरांना वाटेल सर हा प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आहे का नाही, तर लक्षात ठेवा tan असेल तर त्याला काय करायचं साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. मग इथे चेक करा रे 0 to pi by 2 1 upon 1 plus tan cube ला काय लिहू शकतो रे sin cube x divided by cos cube x लिहू शकतो का, हा किंवा ना? 0 to pi by 2 1 upon इथं काय येईल रे cos cube x काय येईल एलसीएम cos cube x प्लस sin cube x विथ रिस्पेक्ट टू x राहील का? डिनॉमिनेटर तर डिनॉमिनेटर उलटून न्यूमरेटर मध्ये, तर I is equal to 0 to pi by 2 cos of x divided by cos cube of x प्लस sin cube of x विथ रिस्पेक्ट टू x. कळालं का ते सांगा मला. हाऊ म्हणा. चलो मग इथं इक्वेशन नंबर 1 द्या आणि बाय युजिंग एन प्रॉपर्टी. कुठली प्रॉपर्टी रे? बाय युजिंग ए प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? एक तर शिकवली. कोणती? जर समजा इंटिग्रेशन मध्ये आले बापले इंटिग्रेशन ऑफ a टू b असेल f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x असेल तर काय करायचं इंटिग्रेशनची लिमिट a टू b असं ठेवायचं. x च्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस x विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं काय रिप्लेस होईल रे? x च्या ठिकाणी काय ठेवावं लागेल? x इज रिप्लेस्ड बाय पाय बाय 2 मायनस x येईल का? मग I इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये काय राहील रे 0 टू पाय बाय 2 cos cube of pi by 2 minus x divided by cos cube of pi by 2 minus x plus sin cube of pi by 2 minus x with respect to x. एक लक्षात ठेवा रे प्लीज, ते क्यूब म्हणजे काय रे पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक रेशियोच आहे. तर cos pi by 2 minus x ची व्हॅल्यू किती येते sin, तर cos क्यूब ची काय येईल रे sin क्यूब. म्हणून मी डायरेक्टली लिहितो, कळते का चेक करा 0 टू पाय बाय 2 हे किती येईल रे sin क्यूब ऑफ हा x डिवायडेड बाय काय येईल रे sin क्यूब ऑफ x प्लस cos क्यूब ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. इक्वेशन नंबर 2. हा काय करायचं ऍड इक्वेशन 1 and 2 किंवा इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 लिहा. I प्लस I लेफ्ट साइडला इज इक्वल टू काय रे 0 टू पाय बाय 2 पहिल्यांदा काय येईल रे cos क्यूब ऑफ x डिवायडेड बाय cos क्यूब ऑफ x प्लस sin क्यूब ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x प्लस इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 sin क्यूब ऑफ x डिवायडेड बाय sin क्यूब ऑफ x प्लस cos क्यूब ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. हा ह्याच्यातून इंटिग्रेशनची लिमिट कशी आहेत रे सारख्या आहेत, व्हेरिएबल सुद्धा कसा आहे सारखा. म्हणून काय करायचं हा cos क्यूब आहे x प्लस sin क्यूब ऑफ x इंटू cos क्यूब ऑफ x प्लस sin क्यूब ऑफ x डिवायडेड बाय sin क्यूब ऑफ x प्लस cos क्यूब ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. दोघांचं डिनॉमिनेटर कसं आहे रे सेम. 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय 2 हा काय रे cos क्यूब ऑफ x प्लस sin क्यूब ऑफ x न्यूमरेटर सुद्धा काय रे cos क्यूब ऑफ x प्लस sin क्यूब ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. न्यूमरेटर डिनॉमिनेटर कसं आहे सेम कॅन्सल. 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन काय रे x 0 टू पाय बाय 2. आता थोडीशी जागा नाही म्हणून मी तिकडे पुढे लिहितो, चेक करा. हा 2i इज इक्वल टू एकदा अप्पर लिमिट ठेवा पाय बाय 2 मायनस x
तर आय इज इक्वल टू किती रे π/4. फायनल आन्सर काय असेल π/4. आय ची व्हॅल्यू येईल π/4. कळालं का? हा प्रॉपर्टीचे आणखीन एक दोन प्रॉब्लेम. हा आणखीन एकदा रिपीट करतोय. जर इच्छा असेल तर मॉर्निंग सेशन मध्ये पण घेऊ शकतो. बट तुम्ही मला सांगायचंय. ठीक आहे. जर समजा पॉसिबल नसेल तर उद्या इव्हनिंगला 7 to 9 किंवा 7 to 9:30 पर्यंत म्हणजे 2 किंवा 2.5 तास क्लास घेईन. आणि त्याच्यामध्ये लास्ट चॅप्टरच्या अगोदरचा चॅप्टर आहे. लास्ट चॅप्टर नाही म्हणतायत. डिफरन्शियल इक्वेशन मी कंप्लीट घ्यायचा प्रयत्न करणार आहे. पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन. हा प्रत्येक टाइपचे मी 2-2 प्रॉब्लेम घेईन. त्यामुळे टोटल 10-12 प्रॉब्लेम घ्यायला काय हरकत नाही. ऑर्डर अँड डिग्री 1-2 प्रॉब्लेम. इंटिग्रेशन दे विचारतात की नाही. मागचे पेपर काढून बघा म्हणले मी. हेच मग घेतलेले आहेत की. बरं असा कोणता प्रॉब्लेम आहे का पेपर मधला की जे सोडवता येत नाहीये? जमायलेत ना? चल आउट ऑफ मार्क पडायला पाहिजेत. आणि माझी लई इच्छा आहे की यावेळेस 30 जण तरी आउट ऑफ पडायला पाहिजेत. पण ते प्रॅक्टिस केली तर होते. प्रॅक्टिसच लागते त्याला. मग मी कॅल्क्युलेटरवर ट्रिक सांगितले ते यूज करायचे. चलो हा लिमिट सांगायची इच्छा आहे का ऑनलाईन वाले कोणाची? पाटलीन भाई गेली वाटलं. पाटलीन भाई हा सांगा रे लिमिट सांगा. नाही नाही पाय नको 1 2 3 सांग. आता नंबर घेणार आहे. आता काही जर म्हणतील सर 3 ते 5 च्या ठिकाणी मी जर 5 ते 3 घेतलं तर असं विचारू शकतो ना. मग डोक्यात काही बी चालते. तर एक प्रॉपर्टी आहे जे की मी प्रॉपर्टी शिकवत नाही. इकडे लग जरा त्यांचं म्हणणं काय. जर समजा इंटिग्रेशनचे लिमिट a to b असतील आणि f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x असेल तर याचं उत्तर किती ते सांगू का? जर लिमिट उलटी केले मी b to a केलं, a to b होतं b to a केलं तर f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx एवढंच उत्तर येते. फक्त चिन्ह बदल होते. फक्त काय होते चिन्ह. समजा ह्याच्यानं जर उत्तर 5 आलं तर त्याच्यानं उत्तर किती येते? जर a to b लिमिट असताना उत्तर जर 5 आलं तर b to a असताना काय येते -5. जर समजा ह्याच्यानं जर -10 उत्तर आलं तर तिथून काय येते 10. एवढाच फरक होते. म्हणजे लिमिटचा काही जास्त फरक पडत नाही. फक्त प्लसच्या ठिकाणी मायनस उत्तर येते. त्यामुळे मोठा लिमिट वर असले काय छोटा असला खाली काय काय फरक पडत नाही. म्हणून मी तुम्हाला काही सांगा म्हणून त्यासाठी. बरं तरी पण लेकर मला माहित आहे छोट्या टू मोठा सांगतात. काही काही जण असतात खुरापाती. सर 5 ते 3 असल्यावर काय करायचं? रॉकेट सायन्स आहे का? नाही उत्तर तर तेच निघणार. चलो म्हणजे उगा विचारायचं म्हणून विचारतात. ठीक आहे. इन अ क्यूब रूट ऑफ 8 - x इन अ क्यूब रूट ऑफ 8 - x प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. मग काय करायचं? आला रे आला केला म्हणायचं तू आजपासून आय आहे. कोण आहे? आय. 8 - x डिवायडेड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ 8 - x प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. माहितीये का ह्या प्रॉब्लेम मला का कंटाळा येते त्याचं रिझन सांगतो. की लिहिणंच जास्त आहे बाकी काहीच नाही. हे क्यूब रूट काढत बसावं प्रत्येक वेळेस असं. त्याचाच कंटाळा आहे. उत्तर चिल्लर आहे. लगेच काय म्हणायचं झालं इक्वेशन नंबर 1. हा मग काय करायचं रे बाय युजिंग ए प्रॉपर्टी. हे कशामुळे आठवलं? रूट वाले प्रॉब्लेम आले की 100 आणि लिमिट जर असेल तर 100% प्रॉब्लेम काय आहे प्रॉपर्टीचा. ठीक आहे. बाय युजिंग अ प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी? जर a to b f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x असेल तर काय करायचं? a to b ठेवायचं. फक्त x च्या ठिकाणी काय ठेवायचं? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट मायनस x विथ रिस्पेक्ट टू x. इथं काय होईल रे? x च्या ठिकाणी काय ठेवावं लागेल?
एक्सच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल? एक्सच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल? थँक्यू. हे पांचट क्वेश्चन आहे, दुसरं काही नाही. आमच्या गलीतला बाळू बघून सुद्धा सोडवून यायला, म्हणून तर गेली 15 वर्ष झालं फर्स्ट इयर मध्ये अजून ते ना म्हणते असले चिल्लर क्वेश्चन मी सोडवत नाही. हा ओ जळकोटे सरकार सांगा वजाबाकी किती येते ते, किती येते? ओ जळकोटे सरकार किती येते वजाबाकी? +8 -8 काय होते? बर्थडे. हा हॅपी बर्थडे. वाह थँक्यू. चलो हाँ ये बुर्ज खलीफा और हाँ हो रे बुर्ज खलीफा और कसं आहे इथं साध्या हॉटेलमध्ये मला पार्टी देऊ वाटत नाही. तुमच्या मड्यावर उद्या या गुड फ्रायडेला. हा सांगतो ते कुठले तरी, आता ते एक्झॅक्टली मला नाही माहिती, बट हा ख्रिश्चन मध्ये असते. नाही ख्रिश्चन मध्ये नसते, ते ख्रिश्चन मध्ये असते का? होय ए जाऊ द्या रे वा, मला काय सांगून वारलं नाही. ए जाऊ द्या, मजाक नको कोणाच्या तरी भावना. हा नको 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 नको. आपण एका धर्माला मानतोय तर दुसऱ्या धर्माबद्दल अनादर करायचा नाही. रिस्पेक्ट द्यायला शिका तर रिस्पेक्ट येते, नाहीतर नाही. आधीच वातावरण दुनियाचं खराब आहे. एक सांगतो, तुम्ही जर दुसऱ्या धर्माचा जर तिरस्कार करत असाल तर डेफिनेटली दुसऱ्या धर्माचा तुम्हाला तिरस्कारच करते. त्यामुळं सन्मान करायला शिका. आणि आपण एज्युकेटेड आहेत तर एज्युकेटेड असल्यासारखं वागा, नाहीतर काय काय लोक ना शिकून बी नालायकच आहेत अजून बी. हे मला लिहायचा तेवढा कंटाळा येते, तुम्ही अक्षराकडे जाऊ नका. तुम्ही अक्षरावर जाऊ नका. आधीच माझं लय अक्षर खराब आहे. हा ए रताळ्या बघ की इकडं. हा हा बस एक शेवटचा प्रॉब्लेम आहे एवढा. 2i is equal to 3 to 5 1 with respect to x. 1 चं इंटिग्रेशन काय होतं रे? x लिमिट 3 to 5. ह्याच्या पुढचा तुम्ही करता का? 2i is equal to 5 minus 3, तर 2i is equal to 2, तर i is equal to 2/2 which is equal to 1. म्हणजे i is equal to किती आला? 1 is your final answer. ठीक आहे, चलो प्रॉपर्टी मध्ये कोणाला काय अडचण आहे का रे? हे प्रॉपर्टीवरचे जे न्यूमेरिकल गेलो त्याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? चलो मग इथं तुमचा चॅप्टर नंबर 2 डेफिनेट इंटिग्रेशन कंप्लीट झाला. जर कुणाला काही डाऊट, कुणाला काही जर अडचण असेल तर ते विचारू शकतात. ठीक आहे, मी इथं रेकॉर्डिंग स्टॉप करतो.